बिग बॉस मराठीच्या घरामध्ये घनश्याम दरोडे नावाचा एक व्यक्ती आला होता. तो ॲज अ नेता म्हणून घरात आला होता, पण तिकडे आपल्याला तो ॲज अ नोकर, एका स्पेसिफिक कंटेस्टंटचा नोकर म्हणून तिकडे दिसत आहे. कारण की ज्या पद्धतीने तो कंटेस्टंट त्याला बोलतो ना, की बाबा जा माझी लिपस्टिक आण, जा माझी बॅग उचल, जा माझा घडी घाल कपड्यांची, या संपूर्ण गोष्टी करायचा प्रयत्न हा जो पुढारी आहे ना तो घरामध्ये करतोय. आणि खूपच जास्त ते चुकीचं दिसते, कारण की ज्या पद्धतीने त्याला सगळेजण जेव्हा समजवत असतात त्या टायमाला तो गपगुमान ऐकून घेतो, हो हो म्हणतो, ओके ओके म्हणतो. पण ज्या टायमाला तो निक्की आणि अरबाज सोबत बसलेला असतो ना, त्या टायमाला त्याला असं काय फुटतं आणि काय नाही, म्हणजे अशा प्रकारे तो त्यांना त्यांना एक्सप्लेन करतो ना, की तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत. एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांना तो एक्सप्लेन करतो सगळ्या गोष्टी. पण जे त्याला कोण टोमणा मारतात, जे कोण त्याला आडवं बोलतात ना, त्यांच्यासमोर काय बोलत नाही, त्या गप राहतो. याचा अर्थ तुम्ही समजून जायचं की तो छत्रछायेच्या खाली खेळायचा प्रयत्न करतोय. त्याला आता खूपच जास्त तो अटॅच झालेला आहे ह्या 2-3 जणांसोबत, आणि त्यांची अटॅचमेंट त्यांच्यासोबत झाली असल्यामुळे तो फक्त त्यांचं जे काय काम असेल ना, म्हणजे हे चल झाडू मार, हे चल पाणी आण, हे जा फळं आण, जा आमचे कपडे वाळू घाल, जा आमचे कपडे घडी घाल, या संपूर्ण गोष्टी तो घरामध्ये करायचा प्रयत्न करतोय. आणि हे संपूर्ण गोष्टी तो करून आहे ना, खरंच एक मूर्ख माणूस म्हणून घराच्या आतमध्ये दिसत आहे. कारण की त्याला पहिल्यांदा दिवशी, म्हणजे ज्या टायमाला त्यांनी एंट्री घेतली होती ना, तेव्हा असं वाटलं होतं की काय का खतरनाक माणूस आहे, लयच भारी बोलतोय, लयच भारी खेळेल. पण अशी कुठलीच गोष्ट आपल्याला घरामध्ये बघायला मिळत नाही. तो फक्त काही कंटेस्टंटचा शेपूट म्हणून तिकडे राहिलेला आहे. मित्रांनो, तुमचं काय मत आहे या घनश्याम दरोडेवर? म्हणजे जो छोटा पुढारी हा नेता म्हणून घरामध्ये आला होता, आणि ज्या पद्धतीने तो तिकडे डाव टाकणार होता, तर ते डाव न पडता त्याच्यावरच डाव पडलेत का? ह्या गोष्टी मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.